दिव्याचं खाली अंधार. नगर परिषदेच्या कामाचा नगर परिषदेच्याच वाहनाला फटका. रस्ता कामातील चराट टँकर रुतला. प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप. दुसऱ्यासाठी खड्डा खणला की स्वतःच त्यात पडतो, या म्हणीचा प्रत्यय नुकताच रत्नागिरी शहरात पाहायला मिळाला आहे. नगर परिषदेतर्फे सध्या शहरात ठिकठिकाणी रस्ते आणि विविध नागरी सुविधांची कामे सुरू आहेत. मात्र याच अपुऱ्या आणि निष्काळजीपणे केलेल्या कामांचा थेट फटका खुद्द नगर परिषदेच्याच वाहनाला बसल्याची एक अजब घटना समोर आली आहे. नगर परिषदेचा मैलावाहक टँकर रस्त्याच्या बाजूला खणलेल्या चरात जाऊन रुतल्याने प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचे ठिकाण उघडे पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी नगर परिषद हद्दीत गेल्या काही दिवसांपासून विविध वाहिन्या आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. या कामांनंतर रस्त्यांच्या कडेला पडलेले खड्डे आणि उघडे चर योग्य प्रकारे न बुजवल्याने वाहनधारकांसाठी मोठे धोके निर्माण झाले आहेत. अशातच मैलावाहक टँकर शासकीय रुग्णालयाच्या मार्गावरून जात असताना रस्त्याच्या कडेला खणलेल्या आणि मातीने अर्धवट बुजवलेल्या चराचा अंदाज चालकाला आला नाही. त्यामुळे टँकरचे एक चाक थेट या चरात घुसले आणि गाडी तिथेच रुतून बसली. टँकर अत्यंत जड असल्याने आणि माती खचल्यामुळे वाहन बाहेर काढताना चालकाची मोठी कसरत झाली. या घटनेमुळे काही काळ परिसरातील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीला धाव घेत टँकर बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र पालिकेच्याच निष्काळजीपणामुळे त्यांच्या स्वतःच्या वाहनाची ही अवस्था झाली असल्याचे पाहून प्रत्यक्षदर्शींनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला.